नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित म्हणजेच ओबीसी महामंडळ या ओबीसी महामंडळातर्फे वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, जे की ओबीसी प्रवर्गातील बेरोजगार तरुण असतील यांना व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं कर्ज या महामंडळाच्या माध्यमातून दिलं जातं। आणि त्याचबद्दलची एक योजना आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून 15 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज या महामंडळातर्फे दिल्या जातं। त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून घ्यायची की यासाठी अर्ज कसा करायचा, कागदपत्र कोणती लागणार, कर्ज कसं मिळवायचं, व्याज परतावा कसा मिळणार, अशी सर्व माहिती आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, या कर्ज योजनेच्या माध्यमातून आपल्याला एक चांगला रोजगार उभा करता येतो आणि यासाठी शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रकमेतून महामंडळामार्फत ही योजना राबविण्यात येते। अर्जदाराचे किमान वय 18 ते 50 असावे, तसेच अर्जदार हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। बँकांकडून कर्ज मर्यादा 15 लाखांपर्यंत आहे। बँकेने 15 लाखांच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या उमेदवारांनी वेळेचे कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम 12% मर्यादेत त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल। सदर योजना संपूर्णपणे संगणकीकृत असून सदर सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणाली अथवा तत्सम संगणक प्रणालीवर राबविण्यात येईल। व्यवसायाच्या स्वरूपानुसार कर्ज रक्कम मंजूर करण्यात येईल। कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल। वेब पोर्टल महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य असेल। कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषानुसार असेल। अर्जदाराने महामंडळाकडून सशर्त पात्रता प्रमाणपत्र LOI प्राप्त झाल्यानंतरच बँकेकडून कर्ज प्रकरण मंजूर करून घ्यावे लागेल। जर अर्जदाराने मध्येच नियमित कर्ज परतफेड नाही केली तर व्याज परतावा दिला जाणार नाही। अर्जदाराने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरू असल्याचे किमान 2 फोटो अपलोड करावेत। अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमिलियरच्या मर्यादेत असावी। अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असावा। अशी ही सर्व प्राथमिक माहिती आहे। आणि मित्रांनो, यापुढे आपल्याला सविस्तर माहिती देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला याबद्दल काही आणखी शंका असल्यास आपण कमेंट करू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती शेअर करा। धन्यवाद।